श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. महाशिवरात्रीच्या दिवशी या लोकांनी उपवास करू नये. कोण आहेत ते लोक, काय काळजी घ्यावी, पहा संपूर्ण व्हिडिओ. बघा, महाशिवरात्र हा हिंदू पंचांगातील अत्यंत पवित्र सण मानला जातो. भगवान शंकर आणि पार्वती देवी यांच्या दिव्य मिलनाचे हे प्रतीक आहे. 2026मध्ये 15 फेब्रुवारी रोजी उपवासास सुरुवात होऊन 16 फेब्रुवारी रोजी उपवासाची सांगता होणार आहे. या दिवशी भाविक रात्रभर जागरण करून शिवलिंगावर अभिषेक करतात आणि आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त करतात. मात्र भक्तीच्या नावाखाली आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये असे सुद्धा शास्त्र सांगते. गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या माता. गर्भवती महिलांनी उपवास करणे आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही. आईच्या आहारावरच गर्भातील बाळाचे आरोग्य अवलंबून असते. उपवासामुळे आई व बाळ दोघांवरही विपरीत परिणाम होऊ शकतो. स्तनपान करणाऱ्या मातांनाही पुरेसे पोषण आवश्यक असते. अशा महिलांनी उपवास न करता मनोभावे शिवनामस्मरण करावे. आजारी व्यक्ती. मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार किंवा इतर दीर्घकालीन आजारांनी ग्रस्त व्यक्तींनी कठोर उपवास टाळावा. नियमित औषधे घेणे. आवश्यक असलेल्या लोकांनी उपवास केल्यास आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. तीव्र अशक्तपणा असलेल्या व्यक्तींनाही उपवासातून सूट दिली जाते. आरोग्यापेक्षा कोणतीही पूजा श्रेष्ठ नाही असेही शास्त्र सांगते. ज्येष्ठ नागरिक. वयोवृद्ध व्यक्तींमध्ये शारीरिक क्षमता कमी असते, त्यामुळे त्यांच्यावर उपवासाचे बंधन नाही. त्यांनी उपवासाऐवजी शिव नामस्मरण, स्तोत्रपठण आणि दानधर्म करावा. तसेच मासिक पाळीच्या काळात असलेल्या महिलांनी उपवास न करता शांत मनाने शिवध्यान करणे अधिक योग्य मानले जाते. निश्चित लाभेल शिवकृपा. भगवान शंकर हे भक्तवत्सल असून ते मनातील श्रद्धेला महत्त्व देतात. आरोग्य साथ देत नसेल तर उपवास न करता देखील शिवभक्ती करता येते. उपवास म्हणजे देहाला त्रास देणे नव्हे, तर ईश्वराच्या अधिक जवळ जाणे. शुद्ध विचार, करुणा आणि इतरांना मदत करण्याची भावना असेल तर शिवकृपा निश्चितच लाभते. जास्तीत जास्त शिवशंकराचे नामस्मरण करा, भक्ती करा, पठण करा, आरोग्याची काळजी घ्या. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.